धनंजय मुंडे यांचं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारलंय। मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करावी या मागणीसाठी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी जरांगेंचं शिष्टमंडळ दाखल झालंय। अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्यासह मनोज जरांगे यांचे सहकारी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी दाखल झालेले आहेत। तर काल धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माझी आणि मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती आणि यानंतर मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचं आव्हान स्वीकारत आपण नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं म्हटलंय आणि आज याच मागणीसाठी मनोज जरांगे यांचे सहकारी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आहेत। आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडे अपडेट जाणून घेऊया। अक्षय, जरांगेंचं शिष्टमंडळ आता नार्को टेस्टच्या मागणीसाठी दाखल झालेलं आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माझी आणि मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा अशा प्रकारची मागणी केलेली होती आणि हेच आव्हान मनोज जरांगे यांनी स्वीकारलं असून मनोज जरांगे यांचे सहकारी या संदर्भातलं निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। पोलीस अधीक्षकांना ते मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करावी या मागणीचं निवेदन सादर करत आहेत। खरं तर काल जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले होते त्यानंतर धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये माझी आणि मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा अशा प्रकारची मागणी धनंजय मुंडे यांनी केलेली होती आणि त्यानंतर या आव्हान जे आहे ते मनोज जरांगे यांनी स्वीकारलं आणि त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी त्यांचे सहकारी शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सध्या दाखल झालेले आहेत। नक्कीच। आता काल धनंजय मुंडेंनी हे प्रकरण सीबीआय कडे गेलं पाहिजे अशी देखील मागणी केलेली होती। तसंच सर्वांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट व्हायला पाहिजे अशी देखील मागणी केलेली होती। धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो आता जरांगेंचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे आणि धनंजय मुंडे यांचं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारलेलं आहे।